सह्याद्री देवराई आणि आपल्या अभिनयाच्या माध्यमातून प्रसिद्ध असणारे सातारचे सुपुत्र सयाजी शिंदे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटामध्ये प्रवेश केलेला आहे। सयाजी शिंदे यांच्या पक्षप्रवेशासाठी प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ, तटकरे त्याचबरोबर अजित पवार यांच्यासारखे राष्ट्रवादीतील बडे नेते उपस्थित होते। यावेळी सयाजी शिंदे यांनी दिलेल्या प्रतिक्रियेत ते म्हटले आहेत की ज्या वेळी मी देवराई आणि झाडांच्या संदर्भातून मंत्रालयातल्या वेगवेगळ्या नेत्यांना भेटण्याचा प्रयत्न केला तेव्हा एकटे अजित पवारच असे होते की जे बोलायचे, देवराई आणि झाडाच्या संदर्भातले विषय मार्गी लावायचे। जो माणूस सातत्याने आपल्या मागे गेली अनेक वर्ष उभा आहे त्याच्याकडून विचारणा झाल्यानंतर मी नाही म्हणणं अशक्य होते, अशा प्रतिक्रिया त्यांनी यावेळी दिल्या। आज खरोखर अतिशय खरं म्हणजे उद्या दसरा आहे, परंतु आजच आम्हाला हा दसऱ्याचा उत्सव जो आहे साजरा करण्याचं भाग्य लाभलेलं आहे। याचं कारण नाव जरी मराठी असलं तरी टॉलिवूडपासून तर बॉलिवूडपर्यंत महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राच्या बाहेरसुद्धा ज्यांनी आपल्या अभिनयाचा खास असा ठसा उमटवलेला आहे, अभिनयाचा ठसा उमटवलेला आहे, ते अभिनेते आहेच, पण आता याच्या पुढे ते नेते सुद्धा होणार आहेत। कारण सामाजिक कामामध्ये सुद्धा त्यांनी तेवढंच मोठं काम जे आहे महाराष्ट्रामध्ये आणि दक्षिण भारतामध्ये सुद्धा आणि भारतात सगळीकडे जे आहे त्यांनी उभं केलेलं आहे। सयाजीरावांचे काही चित्रपट पाहिले आणि ते माझ्या काही प्रत्येकाला वेगवेगळे चित्रपट करणारे अभिनेते आवडतात, अभिनेत्री आवडतात। तशा पद्धतीनं एक वेगळ्या प्रकारचा ठसा सयाजीरावांनी आणि त्यातल्या त्यात माझा एक वेगळा स्वभाव आहे की मला महाराष्ट्रातनं एखादा कलाकार पुढे आला किंवा महाराष्ट्रातली कुठलीही व्यक्ती कुठल्याही क्षेत्रामध्ये त्यानं नाव कमवलं तर त्याच्याबरोबर एक मनापासून अभिमान वाटतो की आपल्या महाराष्ट्राची ही व्यक्ती एक चांगल्या पद्धतीनं काम करते आणि नावलौकिक वाढवते, ज्याचा उल्लेख आत्ताच भुजबळ साहेबांनी आपल्या भाषणामध्ये केला। त्यामध्ये सयाजीरावांचं काम तुम्ही पण बघितलं असेल। त्यांचे चित्रपट समाजामध्ये जागरूकता वाढवतात आणि त्यांनी त्यांच्या चित्रपटात काही उत्कृष्ट अशा प्रकारची पात्र साकारलेली आपण सगळ्यांनी पाहिलेली आहे। त्यांची कारकिर्दीत अनेक सामाजिक उपक्रमाचं नेतृत्व त्यांनी केलेलं आहे। त्यांची माझी ओळख बऱ्याच वर्षापूर्वी झाली, कारण सरकारमध्ये काम करत असताना अनेक क्षेत्रातले अनेक मान्यवर वेगवेगळ्या कामाच्या निमित्ताने येत असतात आणि त्यांचे काही सरकारमधनं काही प्रश्न अडकलेले असतात, त्याची सोडवणूक करण्याचा प्रयत्न करत असतात। आणि मुळातच सयाजीरावांना झाडाची अतिशय आवड आहे। आपले जे काही डोंगर आहेत ते बोडके होत चाललेले आहेत आणि त्यांचं म्हणणं की इथं आपण चांगल्या प्रकारची झाडं लावली पाहिजे। सह्याद्री देवराई या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून ते राज्यभर वृक्षारोपण करतात आणि त्यांचा योग्य वाढीवर देखरेख ते ठेवतात। ते खूपच प्रशंसनीय अशा प्रकारचं काम आहे। मी पण काही भागामध्ये जाऊन ते काम त्यांचं बघितलेलं आहे, परंतु अनेकदा कधी स्थानिक प्रश्न येतात, कधी सरकारमधले काही अधिकारी त्याच्यामध्ये अडचणी निर्माण करतात। आम्ही त्यांच्याशी अनेक विषयावर सखोल चर्चा केली आणि ज्यावेळेस या निर्णयाप्रत आम्ही सगळेजण आलो त्यावेळेस पण त्यांनी काही गोष्टी इतक्या सुंदर मांडल्या। ते म्हणले की दादा, सिद्धिविनायकला अनेक लोक येत असतात, आपल्या शिर्डीला अनेक लोक येत असतात, साईबाबाचा प्रसाद किंवा सिद्धिविनायकाचा प्रसाद दिल्यानंतर अशा अनेक आपले सगळीकडं वेगवेगळ्या ठिकाणी तीर्थक्षेत्र आहेत। तो प्रसाद आपण जसं फळ किंवा आणखीन काही देतो आणि तो प्रसाद अतिशय व्यवस्थित घरी ती लोक घेऊन जातात, तसं एक रोपटं ते प्रसाद म्हणूनच द्यायचं। ते सिद्धिविनायकचं रोपटं किंवा साईबाबाचं रोपटं म्हणल्यानंतर ती लोक इतकी आपलेपणाने ती घेऊन जातील आणि लावतील आणि ह्याच्यातनं पण मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपणाचा कार्यक्रम महाराष्ट्रामध्ये होईल। अशा प्रकारच्या काही चांगल्या गोष्टी त्यांनी मला सांगितल्या किंवा चर्चेतनं आमच्या पुढे आल्या। मी अजून एक बाब स्पष्ट करू इच्छितो की सयाजीरावांना पक्षामध्ये सामील होणं
एक हे महत्त्वपूर्ण त्यांचं पाऊल आहे आणि सयाजीरावांना पक्षात कोणत्या जबाबदारी देणं आवश्यक आहे यावर आमच्यात सखोल त्या ठिकाणी चर्चा झाली आणि त्या चर्चांती आम्ही ठरवलं की त्यांना आगामी काळात म्हणजे आता पुढं विधानसभेच्या निवडणुका आहेत त्या काळामध्ये त्यांना आम्ही राज्यभर पक्षाचे स्टार प्रचारक म्हणून त्या ठिकाणी ते कार्य करतील आणि त्यांनी त्यांच्या पुढील राजकीय प्रवासाबद्दल त्यांनी काही गोष्टी मला विचारतात मी काय करायचं ना अतिशय व्यवस्थितपणे त्यांची माझी सुनीलजींची आणि काही सहकारी मित्रांची चर्चा झालेली आहे आणि एकंदरीतच मी पार्टीचा अध्यक्ष म्हणून अतिशय जबाबदारीनं सांगतो की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये सयाजीराव शिंदे यांचा योग्य पद्धतीनं आदर आणि सन्मान हा पक्षाकडनं राखला जाईल त्याच्यामध्ये कुठलीही काही अडचण आमच्या कुणाकडनंच येणार नाही माझ्या सहकारी मित्रांच्याकडनं पण येणार नाही कार्यकर्त्यांकडून पण येणार नाही मी आज एक चांगला निर्णय उद्याच्याला विजयादशमी आहे विजयादशमीच्या पूर्वसंध्येला हा एक चांगला निर्णय होतो त्याचं खूप मला समाधान आहे नवरात्राचा आज 8वा दिवस आहे त्याच्यामध्ये उद्या 9वा दिवस आहे आणि त्याच्यामध्ये उद्या विजयादशमी तर आपण 3.5 मुहूर्तापैकी एक महत्त्वाचा तो दिवस आहे आणि एकंदरीतच त्याच्या पूर्वसंध्येला अशा प्रकारचं एक गोष्ट घडती आहे त्यामध्ये खूप माझ्यासारख्याला समाधान आहे त्यांची राजकारणातली पण यात्रा त्यांच्या सामाजिक कार्याप्रमाणेच अतिशय यशस्वी होईल आपण सर्व एकत्र येऊन एक नवीन अध्याय लिहिण्यासाठी तयार आहोत अजून मी नेता झालेलो नाही पुढारी झालेलो नाही मला सगळं प्रोटोकॉलप्रमाणे एवढं बोलता येत नाही सिनेमामध्ये मी खूप नेत्यांच्या गृहमंत्र्यांच्या मंत्र्यांच्या अशा भूमिका केल्यात विलनच्या भूमिका केल्यात आता वाईट माणसाने राजकारणात यायचंच नाही असं तर काही बंधन नाही ना पण मला असं वाटतं की मला काही या पक्षाच्या यांच्या विचारांच्या काही स्ट्रॅटेजीज मला आवडल्यात की बेसिकली मी नेहमी सांगतो की शेतकरी फार्मर इज द बेस्ट क्रिएटर इन द वर्ल्ड जगात शेतकऱ्या एवढा कोणीच क्रिएटिव्ह माणूस सर्जनशील माणूस नाही की ज्याच्यामुळे माणसं जगतात बाकीच्या सगळ्या सर्जनशील ज्या कला आहेत त्या कलांनी काही पोट भरत नाही पण शेतकरी जेव्हा काहीतरी नवीन उगवतो नवीन निर्माण करतो त्याने पोट भरतं आणि त्या शेतकऱ्यांच्या योजनासाठी नेहमीच मला दादांशी आमची जेव्हा तटकरे साहेब जेव्हा चर्चा झाली तेव्हा असं वाटलं की हे चांगले डिसिजन आहेत चांगले डिसिजन घेतात यावर्षीचा जो लाडकी बहीणचा जो डिसिजन आहे आज आपल्याला वाटतं की आपल्याकडे पैसे आहेत आपल्याला आपण काही करू शकतो गाडीनं जाऊ शकतो पण अगदी बारीक गावातल्या बारक्या हातातोंडावर पोट असतं त्या माणसांचा जेव्हा विचार करतो तेव्हा जेव्हा त्यांचं समाधान बघतो की ह्या योजनेतनं त्यांना कसा फायदा होतो आहे असं वाटतं की यांचे काही डिसिजन चांगले होतात एका पॉईंटला मी ठरवलं की आपण जायचं आता काय हटत नाही होऊन जाऊ दे जे व्हायचं ते होऊन जाऊ दे आता आपण सुरू करतो आहे त्याप्रमाणे आपण ह्यात उतरतो आहे आणि मला असं वाटतं की यांच्याकडून सगळ्यांकडून मी चांगले धडे घेईन चांगलं अभ्यास करेन विचार करेन राष्ट्रवादी काँग्रेसनं दादा तुम्ही सगळ्यांनी माझा आदरपूर्वक मला तुमच्याबद्दल नेहमीच आदर आहे पण मला हा सन्मान तुम्ही दिला मला आनंद वाटला आणि याच्या पुढं फार विचारपूर्वक आणि जी माझ्या डोक्यात जी कामं आहेत जी व्हायला पाहिजेत ती पुढच्या 5 वर्षात नक्कीच योग्य पद्धतीने जातील असं मला वाटतं आहे